मंडळी, ठरलं तर मग ही मालिका गेले 3 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. पण मंडळी, काही दिवसांपूर्वीच पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ठरलं तर मग या मालिकेच्या टीमलाही ज्योतिताई आपल्यातून निघून गेल्याचं दुःख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन, कारण कोणत्याही एका पात्रासाठी शो थांबू शकत नाही. तरीही पण गेले कित्येक दिवस पूर्णाजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. आणि मंडळी, प्रेक्षकांच्या इच्छेखातर आता पूर्णाजी हे पात्र पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. पूर्णाजीची ही भूमिका नेमकी कोणती अभिनेत्री साकारणार याबद्दल सोशल मीडियावरती खूप चर्चा सुरू होत्या. पण मंडळी, आता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या पूर्णाजीची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलंय. स्टार प्रवाहाने नुकतंच त्यांच्या सेटवरील एंट्रीची एक झलक शेअर केली. त्याबरोबरच सायली आणि पूर्णाजी यांच्या सेटवरील काही फोटोही समोर आले. पूर्णाजीच्या या भूमिकेबद्दल अभिनेत्री रोहिणीताई म्हणाल्या, ठरलं तर मग मालिका माझी आवडती मालिका आहेत आणि मी न चुकता पाहते. याच मालिकेत मी आता पूर्णाजीची भूमिका साकारणार आहेत. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहेत. पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्याबरोबर माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे, असं अभिनेत्री रोहिणीताई म्हणाल्या. मंडळी, आता पूर्णाजीच्या एंट्रीने ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणीताईंचं मनापासून स्वागत केलंय. तसंच सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की पूर्णाजीच्या रूपात रोहिणीताईंना पाहून खूप भरून आलं. रोहिणीताईंबरोबर काम करताना खूप गोष्ट शिकायला मिळणार आहे. त्यांच्या रूपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय. रोहिणीताई म्हणजेच पूर्णाजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग, रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर, असं अभिनेत्री जुई गडकरींनी प्रेक्षकांना म्हटलंय. तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णाजीच्या रूपात अभिनेत्री रोहिणीताईंना बघायला तुम्हालाही आवडेल का? ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.